नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सुमित राणे आणि तुम्ही पाहतात सुमित राणे युट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत एबीसी आय डी म्हणजे काय, अप्पर आय डी म्हणजे काय आणि ते ऑनलाईन कसे तयार करायचे. एबीसी आय डी म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. यामध्ये तुमच्या शिक्षणाची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सेव्ह होते. अप्पर आय डी ही विद्यार्थ्यांची एक युनिक शैक्षणिक ओळख आहे, जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. एबीसी आय डी अप्पर आय डी का गरजेची आहे? कॉलेज ॲडमिशनसाठी, क्रेडिट ट्रान्सफरसाठी, डिजिटल मार्कशीटसाठी, स्कॉलरशिप व सरकारी योजनेसाठी. एबीसी आय डी तयार करण्यासाठी गुगलवर digiloccer.government.in टाकावे. त्यानंतर असे पेज ओपन होईल. तिथील कोपऱ्यात लॉग इन किंवा रजिस्टर असे दिसेल ते क्लिक करावे. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका, जो आधारला लिंक आहे तो. त्यानंतर कन्फर्म करा. इथे सध्या माझ्या डिजिलॉकरवर अकाउंट असल्यामुळे मला असे दिसत आहे. तुमचे नसेल तर तुम्ही इथं क्रिएट न्यू अकाउंट इथे क्लिक करून तुमचे अकाउंट तयार करून घ्या. मी अकाउंट तयार असल्यामुळे मी इथे क्लिक करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांचे अकाउंट आहे त्यांनी डिजिलॉकरला जो पिन तयार केला होता तो पिन इथे टाका. जर माहीत नसेल तर फॉरगेट पिनवर जाऊन तुम्ही फॉरगेट करू शकतात. सध्या मला पिन माहीत आहे त्याच्यामुळे मी व्हेरीफाईड करतो. पेज ओपन व्हायला थोडा वेळ घेईल. पेज ओपन झाल्यावर असे दिसेल. तिथे तुम्ही व्ह्यू ऑलवर जावा. त्यानंतर गेट मोर डॉक्युमेंटवर जा. इथे अकॅडमिक पहिले दुसरी 2 नंबरची वेबसाईट अकॅडमिक बँक क्रेडिट ओपन करा. डबल क्लिक करा. इथे तुमचे आधारचा हे सर्व डिटेल येईल. इथे तुम्ही आय डी टाका. माझा सध्या 10 टाकतो मी. आय डी टाईप न्यू ॲडमिशन. ॲडमिशन इयर सिलेक्ट करा 2026 आणि इथे तुमचे विद्यापीठ सिलेक्ट करा. माझी सध्या यशवंतराव मुक्त विद्यापीठ आहे, त्यामुळे मी यशवंतराव मुक्त विद्यापीठ सिलेक्ट करतो. ओके करा आणि गेट डॉक्युमेंट. 5-10 मिनिटं थांबा. त्यानंतर तुमचे याप्रमाणे तुमचा एबीसी आय डी तयार होईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.